आंबेडकर उद्यानामध्ये कार्यक्रम साजरे करण्यात आले। बाबासाहेबांचे स्वप्न आज शिरूरसारख्या शहरात कितपत पूर्ण झाले आहे यावर आमचा एक विशेष रिपोर्ट संक्षिप्तमध्ये आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत। शिरूर मास्टर चावी अजून किती दूर? शिरूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान तिथे आज दिवसभर अनुयायांची गर्दी, पुष्पहार, दीपप्रज्वलन आणि जय भीमच्या घोषणा देण्यात आल्या। उद्यानात नव्या रंग सजावटीत पुतळा, बौद्ध ध्वज आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी करण्यात आलेली होती। नगरपालिकेच्या माहितीनुसार उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे, परंतु या सजावटीच्या पलीकडे जाताना एक गंभीर प्रश्न निर्माण होतो। उद्यान भव्य आहे, पण समाजाचे जीवनमान उंचावले आहे का? 2011च्या जनगणनेनुसार शिरूर तालुक्याची लोकसंख्या सुमारे 3,85,000 इतकी आहे। त्यात अनुसूचित जाती सुमारे 8 ते 12%, अनुसूचित जमाती 2 ते 3%, भटके विमुक्त समाज हे इतर अनेक काही प्रमाणात आहेत। हे समाज आजही शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत मागे पडलेल्या दिसत आहेत। अनेक वस्त्यांमध्ये शौचालय, पिण्याचे पाणी, वसाहत हक्क, आरोग्य केंद्र या बाबतीत परिस्थिती जैसेची अशीच आहे। बाबासाहेब म्हणाले होते, पॉलिटिकल पॉवर इज द की ऑफ ऑल सोशल प्रोग्रेसेस। म्हणजेच राजकीय सत्ता ही समाजाच्या उन्नतीची मास्टर चावी असते। शिरूरमध्ये दलित, भटके, वंचित समाज असूनही नगरपालिकेत, पंचायत समितीत किंवा उद्योग क्षेत्रात त्यांचे ठोस प्रतिनिधित्व असल्याचे दिसत नाही। RPI, VBA, BSP अशा अनेक आंबेडकरी पक्षांमधील फूट आणि स्पर्धेमुळे मास्टर चावी अजून हातात येताना दिसत नाही। कांशीराम यांनी मंत्र दिलेला होता, पॉलिटिकल पॉवर इज द मास्टर की। आजही महाराष्ट्रात अनेक युवकांच्या मनात याचा प्रभाव आहे, परंतु संघटनांमधील एकजूट नसल्यामुळे आणि आर्थिक सामाजिक अडथळ्यांमुळे हा विचार प्रत्यक्षात येणे कठीण ठरताना दिसते। शिरूरमध्ये दरवर्षी महापरिनिर्वाण दिन, आंबेडकर जयंती, बुद्ध पौर्णिमा असे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होतात, परंतु बाबासाहेबांनी जे सांगितले होते, एज्युकेट, ॲजिटेट, ऑर्गनाईज या 3 मूल्यसूत्रांवर सातत्याने काम करण्याची गरज आहे, ती अजूनही आहे असे स्पष्ट दिसते। महापरिनिर्वाण दिन म्हणजे केवळ श्रद्धांजलीचा दिवस नाही, तो आत्मपरीक्षणाचा दिवस असतो।